तिकीट तुमच्याकडे होतं तर मग तुम्ही लपवून का ठेवलं? तुमची कारणं काही असू देत, मी नाही विचारणार आहे तुम्हाला. पण आपल्या नात्यात जर थोडा जरी विश्वास उरला असेल ना, तर तुम्ही स्वतःहून येऊन मला हे सांगा. आणि नसेल तर मी जर्मनीला जाण्याने किंवा न जाण्याने आपल्या नात्यात काय बदल होतोय हे तरी मला कळेल. झोपलायसा काय? नाही. गुड नाईट. एक बोलायचं होतं. हं. एक चूक झाली माझ्याकडनं. चूक झाली माझ्याकडनं एक. गृहपाठ? नाही, ते मी अपस्वार्थीपणानं वागले. माझी खोटेपणानं वागले. काय? तुमचं तिकीट सकाळी चालेल माझ्याकडे. बाबांनी सांगितलं मला. म्हणजे माहित आहे तुम्हाला? सकाळपासून तुम्ही का नाही सांगितलं? चुकलो मी. हे असं खोटेपणानं वागावं असं का वाटलं तुम्हाला? म्हणजे असं तिकीट लपून ठेवायला नाही पाहिजे होतं. खरंच चूक झाली माझी. हो, पण तुम्ही का नाही सांगितलं मला? नवरा बायकोच्या नात्यात किती खरेपणा उरलाय ते बघत होते. हो, नाही, आपल्या नात्यात काय बी खोटेपणा नाही आपल्याकडनं. हा, ते तिकिटाच्या बाबतीत झालं. पण जे केलं ते चुकीचं केलं कळलंय मला. तुम्हाला मी जर्मनीला जाते हे आवडत नाहीये का? हो, नाही, असं काय नाही.
उलट चांगलंच आहे की. 2 महिन्यात तुमच्याशिवाय कसा राहू? राहताच येणार नाही असं वाटलं मला, म्हणून ही अशी गोडचूक. अहो तर रडतंय कशाला? अजिबात रडू नका. मी प्लीज माझं जाणं कॅन्सल करू का? अहो, मी कधी असं म्हणलंय? तुम्ही तिकीट तर त्याकरताच लपवलं ना. गोडचूक झाली म्हणलं ना. चिडू नका तुम्ही. मी अगदी मनापासून विचारते, मी माझं जाणं खरंच कॅन्सल करू का? मलाही नाही राहणार तुमच्याशिवाय. अहो नाही, नको. 2 महिन्यांचा तर सवाल आहे. असं जातील आणि असे येतील. तुमचं जाणं कॅन्सल करू नका. आपण राहू दोघं बी. खरंच म्हणताय? अहो 100% खरं. माझं मन मी आता घट्ट केलंय. होय, तुम्ही जायचं म्हणजे जायचं. आणि आता काय बी होऊ दे, मी तुम्हाला जर्मनीला पाठवणार म्हणजे पाठवणारच. फक्त तुमचं मन माझ्या जवळ राहू दे म्हणजे झालं. जगाच्या पाठीवर मी कुठेही असले ना, तरी मनाने 24 तास तुमच्या जवळच असते आणि कायम असे. मग चालते. हे घ्या तुमचं तिकीट. आता कुशल जावा जर्मनीला. मी इकडे राहून तुमची वाट बघतो. अहो मी रडू नको म्हणतोय, तर बी तुम्ही रडायलाय वय. आता दिलंय ना तिकीट. रडत नाहीये मी, आनंदाश्रू आहेत माझे. आज आपल्या नात्यानं अजून एक परीक्षा पार पाडली. कसली परीक्षा? आपल्या नात्यातल्या खरेपणाची. आज आपलं नातं अजून घट्ट झालंय, कधीही न तुटणार. हो, आपलं नातं तुटायला असं काय लयचं पेच आहे वय. आपण जगात कुठल्या बी 2 टोकाला असू द्या, आपलं नातं तुटणार नाही म्हणजे नाही. दुनिया इकडची तिकडे होऊ द्या, पण या रानाचं लग्नाचं प्रेम असंच राहणार. पण हा फक्त तुम्ही रडायचं नाही बघा. चालतंय ना व? चालतंय की. ताई साहेब, एवढं सकाळ सकाळ उठला जा आणि मला बी उठवले जा. माझी झोप अर्धी झाल्या. मी जरा जाऊन पडू काय? ए गप गुमान हित उभी राहा. दोघांपैकी अजून एक बी कस काय बाहेर आला नाही बरं? भरल्या घरात एवढा वेळ झोपून राहणं बरोबर आहे काय? आणि म्हणा मी थोरली सून. अहो ताई साहेब, सकाळ धरणं त्या रानादाच्या खोलीकडे टक लावून बघायला सा. अहो तुम्हाला कटाळ कसा आला नाही? कटाळा कसा येईल आमसनी? आम्ही एवढी मेहनत घेतल्या त्याचीच तर वाट बघायलोय ना. मेहनत? आणि तुम्ही कवापासून करायला सा मेहनत? आणि अशी अंग मेहनतीची कामं माझ्या ताई साहेबांनी अजिबात शोभत नाहीत बघा. ए अंग मेहनतीचं काम नाही म्हणत आहे आम्ही, डोसक्याचं काम म्हणायलोय आम्ही. एवढा मोठा डाव खेळलाय, त्या दोघांमध्ये लई भांडणं झाली असणार आहेत बघ चंदे. त्याचीच तर वाट बघायलोय ना आम्ही. अहो पर भांडणाचा काय आवाज येईना. भांडून भांडून दमल्या असत्याल ग बिचारी. बरं ताई साहेब, कशावरनं भांडणं झाली असणार? भांडणं झालीच नसली तर? अगं तेच बघायचंय ना, म्हणून तर थांबलोय ना इथं. ताई साहेब, जर का भांडणं झाली असत्या तर कशी झाली असत्या लो? लई जोरात झाली असणार आहेत बघ.
आम्ही मेहनत बी जोरात घेतली होती. जोरात म्हणजे डोसकी बिस्की फोडली नसतील ना मग? काय माहित, त्या ठोकळ्याचं टाळकं जर सटकलं तर तो काय करतोय ते माहिती आहे ना ग तुला? होय, ते मागच्या टायमाला त्या शिवापाला कसलं चोप दिलता मी अजून विसरले नाही बघा. पर काय होताय सर, राणादा तर बाई माणसावर हात उचलणार नाहीत मग? हे बघ, दोघांमधलं बोलणं जरी बंद झालं का नाही तरी तेवढं बास आहे बघ चंदे आमासनी. होय, तसं बी मास्तरनीला खोटं अजाबात खपत नाही. आणि त्यातल्या त्यात त्या राणादानं खोटेपणा केलाय म्हटल्यावर तिचं तर टाळकं सटकलं असेल. बरं जा तिकडे लक्ष ठेव, जा जा. काय झालं? काय झालं? ती मास्तरडी आता कशी तावात गेली ते बघितल्यास ना व? लई चिडलेली दिसत होती. चंदे, आमचं काम झालं म्हणून समज. अगं ताईसाहेब, तुमच्या मेहनतीचं फळ आहे. ते तर मिळणारच होतं. काय अशी तशी मेहनत केली नव्हती आम्ही. लई डोसकं चालवून दोघांच्या बी मनात संशयाचं बी पेरलं होतं बघ चंदे आम्ही. आणि एका दिवसात त्याचं झाड बी उगवलं. लई जबऱ्या बाबा तुम्ही. ताईसाहेब, पर त्या दोघांच्या मध्ये भांडण झालंच नसतील तर? म्हणजे तुमचं मागचं रेकॉर्ड बघता तुम्ही जसं म्हणतायसा तसं काय बी झालं नसेल तर? चल लागली बेट. चालतंय, मला की नाही ती तुमची केशरी रंगाची साडी द्यायची. हा, आणि तू हारली तर तुम्ही म्हणशील तसं. बघ हा, विचार कर, नाही तर नंतर न पस्तावशील. नाही. चल चला. चल चल. राणा भाऊजी, हं? जे काय झालं ते काय बरोबर झालं नाही बघा. नाही वहिनी, अहो चूकच झाली माझ्या हातनं. नाही हो, तुमची कुठली आली चूक? तुम्ही जे काय केलं ते समद काळजीपोटी प्रेमापोटी केलं नव्ह. पण तुमची काळजी बी जाऊबाईंनी समजून घ्यायला पाहिजे होती बघा. आता फॉरेनला जायचं म्हणजे काय खायची गोष्ट आहे होय? टेन्शन तर असणारच की. नाही वहिनी, समजा कळलं त्याच नाही. म्हणजे अहो म्हणजे काय आहे, म्हणजे पहिल्यांदा कळलं तेव्हा थोडं रागवल्या होत्या. मग माझं कारण समजलं, त्यांनी समजून घेतलं. आता तुम्हाला माहितीच आहे अंजलीबाई किती समजूतदार आहेत ते. नाही, पण म्हणजे तुमच्यात काय भांडण नाही झालं? नाही खरंच तुमच्यात काही भांडण नाही झालं? नाही. तरी बी थोडं बी भांडण नाही झालं काय? तू जरा गप ग. म्हणजे खरंच काहीच भांडण झालं नाही बाई तुमच्यात? मला माहितीच आहे अंजलीबाई किती समजूतदार आहेत ते. हा, पण काय ते आम्हासनी का नाही गॅरंटीच होती बघा मामांची. म्हणून तर काल जाऊबाईसनी आम्ही नीट समजून सांगितलं ना. राणा भाऊजींनी ते तिकीट लपवून ठेवलं तुमच्यापासून, ते तुमच्या काळजीपोटी. राणा, आज जाऊन सांगा मला चहा पाहिजे. होय आबा. रानाची आम्हाला काळजी आहे आणि तुम्हाला जी काळजी वाटते ना ती बी आम्हाला माहिती आहे. हो, ते आम्ही खरंच काळजीपोटी. सुनबाई, तुम्हाला एक गोष्ट सांगायची, ऐकाल ना? होय मामांजी, आम्ही काय तुमच्या शब्दाच्या बाहेर आहे भाई? काय कावळ्याच्या शापानं गाय मरत नसते, ही म्हण समजून घ्या.
आणि समजत नसल तर मास्तरीन आपल्या घरात आहे, तिच्याकडून समजून घ्या. आणि सुनबाई, तुम्ही किती बी उड्या मारल्या तर राणा आणि अंजली मधली माया कधी बी कमी होणार नाही. पण आम्ही कुठं ताईसाहेब, ती केशरी रंगाची साडी तुम्ही बॅगेत का कपाटात ठेवली सा? चंदे, तुला फाशी दिली का नाही तरी बी तुझ्या डोसक्यात साडीच राहणार आहे बघ. हिता आमच्या समद्या मेहनतीला फास लागलाय आणि तरी बी तुझा जीव अजून साडीतच गुतलाय बाई. ताईसाहेब, माझा जीव कशात बी गुतू द्या, पर तुम्ही बेट हारलाय सा. मला तुम्हाला साडी द्यावीच लागल. नाही चंदे, ही नंदिता अशी हरत नसती. त्या मास्तरडीला जाऊ दे ग एकदा फॉरेनला, मग बघ आम्ही कसं जिंकतो ते. त्या दोघांमध्ये आम्ही दुरावा आणणार म्हणजे आणणार. वहिनीने तुम्हाला समजवलं, तुम्ही सांगितलं नाही मला. म्हणजे म्हणजे मी त्या तिकीट लपून ठेवलं होतं, तुम्हाला वहिनीने सांगितलं ना? हो, म्हणजे काल बोलल्या होत्या त्या मला. सांगितलं का नाही मला? मला तुमच्याकडनं ऐकायचं होतं. अच्छा, असं आहे वय. लगेच खरं वाटलं तुम्हाला? असं कसं लगेच विश्वास ठेवता? हे बघा, तुम्ही कधी खोटं बोलता का? तुमचा विश्वास नाही ठेवणार तर मग कुणावर ठेवणार? मी नसेन तर तुमचं कसं होणार आहे? खरं सांगू, मला ना आता जावंसच वाटत नाही. नाही नाही, अहो जावा तुम्ही, आणि माझी काळजी अजिबात करू नका, आणि माझा विचार बी मनात आणू नका. पण मी नसेन तर? मला सांगा, तुम्ही यायच्या आधी मी एकटा होतो ना व? आता बी राहीन की नीट? खरं म्हणताय? अहो, खरंच की. तुम्हालाच खरं वाटणं झालं बरं. अहो नाही, तसं नाही, पण मी नसताना तुमचं सगळं वेळापत्रक, तुमच्या खाण्यापिण्याच्या वेळा सगळं कोण बघणार? मी बघणार की. हा, तुमच्या शाळेमध्ये मी तो स्वावलंबनावरचा सुविचार वाचला होता. अहो, सुविचार वाचणं खूप सोपं असतं, पण प्रत्यक्षात वागणं खूप अवघड आहे. अहो, काय माझ्या बाबतीत जरा उलट आहे बघा. ते मला वाचणं लय अवघड जाते आणि वागायलाही सोपं जाते. खरंच का? तर सारखं खरं खरं करू नका. त्यापेक्षा तुम्ही फॉरेनला जायच्या आधी मी तुम्हाला वागून दावतो का नाही बघा. म्हणजे कसं? बघा की तुम्ही. नाही, पण म्हणजे नक्की काय करणार आहात तुम्ही? स्वावलंबन केल्यावर कळेल तुम्हाला. तुमचं टेन्शन कमी झाल्याची मतलब आहे ना व? आणि फॉरेनला जाताना टेन्शन घेऊन जायचं नसते. तुम्ही स्वावलंबी होणार आहात हे ऐकूनच माझं टेन्शन जरा कमी झालंय. पण स्वावलंबी होणार म्हणजे नेमकं काय करणार आहात ते जरा सांगा ना. हे तुम्हाला काय करायचंय? तुम्ही टेन्शन फ्री राहावं म्हणजे झालं. बरं, मी निघू काय? नाही तर तालमीत गेल्यावर वाजतात माझी मुंडी पिरगळते. हा, आज माझी कुस्ती आहे, तुम्ही बघाच लई जबऱ्या कुस्ती खेळतो का नाही ते. हो, कुस्ती तर तुम्ही कायमच जबरदस्त खेळता, पण स्वावलंबी होणार म्हणजे नेमकं काय करणार आहात ते जरा सांगा ना. ते तुम्हाला सरप्राईज. बरं, निघतो, आधीच लई उशीर झाले. हा, अहो तेवढं सांगून जा. म्हणजे नेमकं काय करणार आहेत आता?